नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या युट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण टीईटी 2026 म्हणजे शिक्षक पात्रता परीक्षा 2026 बघा, या परीक्षेकरता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच बालमानसशास्त्र. तर बालमानसशास्त्र विषयावरील आपण महत्त्वपूर्ण आयएमपी प्रश्न अशा 30 प्रश्नांचा सराव या ठिकाणी या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत. विशेष म्हणजे हे सर्व प्रश्न यापूर्वी परीक्षेमध्ये आलेले आहेत, त्यामुळे आपण मागील वर्षी जे काही परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आले होते सर्व प्रश्न आपण मानसशास्त्राचे प्रश्न या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. आगामी होणाऱ्या परीक्षेमध्ये नक्कीच तुम्हाला या व्हिडिओचा फायदा होईल, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे. आणि जर चॅनलवर नवीन असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. सोबतच तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ देखील मिळणार आहे आणि ही पीडीएफ कशी मिळणार आहे हे बघूया आपण व्हिडिओमध्ये. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. प्रश्न काय आहे बघा, भावनिक बुद्धिमत्ता मांडण्याची सुरुवात कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली? बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी आपला प्रश्न विचारला आहे, जी भावनिक बुद्धिमत्ता आहे तर भावनिक बुद्धिमत्ता मांडण्याची सुरुवात ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला होता. बघा, डॅनियल गोलमन, अल्फ्रेड बिने, स्पियरमन आणि यापैकी नाही. तर विद्यार्थी मित्रो, जी भावनिक बुद्धिमत्ता आहे तर भावनिक बुद्धिमत्ता मांडण्याची सुरुवात ही कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली सर्वप्रथम? तर ती केली आहे डॅनियल गोलमन. ऑप्शन नंबर ए, डॅनियल गोलमन हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, डॅनियल गोलमन म्हटलं की लक्षात द्या कोणती बुद्धिमत्ता आली तर भावनिक बुद्धिमत्ता हे यामध्ये इन्क्लूड होते. ओके, डॅनियल गोलमन. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पहा, याचा आपण सविस्तर विद्यार्थी मित्र या प्रश्नाचं स्पष्टीकरण समजून घेऊया. बघा, डॅनियल गोलमन याचं उत्तर आहे भावनिक बुद्धिमत्ता जी आहे, भावनिक बुद्धिमत्ता मांडण्याची सुरुवात डॅनियल गोलमन या मानसशास्त्रज्ञाने केली आणि शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे असा विचार गोलमन यांनी मांडलेला आहे. ओके, बघा, भावनिक बुद्धिमत्तेमध्ये विचार कोणते मांडलेला आहे? जी शैक्षणिक बुद्धिमत्ता आहे तर या शैक्षणिक बुद्धिमत्तेला भावनिक बुद्धिमत्तेचं सहाय्य असलं पाहिजे, यालाच काय म्हणतात तर भावनिक बुद्धिमत्ता असा विचार जो आहे डॅनियल गोलमन यांनी भावनिक बुद्धिमत्ते संदर्भात मांडला होता. क्लिअर आहे सर्वांना? चला, यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवर आहे. पृच्छ प्रशिक्षण प्रतिमानाचे जनक कोण आहेत? बघा विद्यार्थी मित्रो, आपल्याला या ठिकाणी अध्यापनात जी प्रतिमाने आहे त्या प्रतिमानावरती आपल्याला 100% परीक्षेमध्ये जोड्या लावा किंवा एका वाक्यात या टाईपचा प्रश्न हा मानसशास्त्र या घटकावर विचारलेला बघायला मिळतो. त्यामुळे यामध्ये बघा, पृच्छ प्रशिक्षण प्रतिमानाचे जनक विचारलेले आहेत. बघा, हिल्बा टाबा, जीन पियाजे, रिचर्ड सचमन आणि जेरी लुकस. तर पृच्छा हे प्रतिमानाचे जनक कोण आहेत तर रिचर्ड सचमन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पहा, ऑप्शन नंबर सी, रिचर्ड सचमन यांना काय म्हणतात तर पृच्छ प्रतिमानाचे जनक असे म्हणतात. आता विद्यार्थी मित्र, याचं आपण सविस्तर स्पष्टीकरण समजून घेऊया. पहा, काय आहे या ठिकाणी स्पष्टीकरणामध्ये बघूया. अध्यापनाची प्रतिमाने आणि त्यांना आधारभूत मानसिक विचार करा या संबंधी उपपत्ती मांडण्याचे उपपत्तिकार. ओके, बघा, मग आता या ठिकाणी अध्यापनात जी आहे ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमान येतात. या ज्ञान प्रक्रियाकरण प्रतिमानामध्ये आपल्याला ज्यावरती प्रश्न होता तो म्हणजे ह्या आहे पृच्छ प्रशिक्षण प्रतिमान. ओके, बघा, मग यामध्ये आपल्याला माहिती आहे पृच्छ परीक्षणामध्ये कोणतं येतं तर यामध्ये पृच्छ परीक्षणामध्ये बघा, रिचर्ड सचमन हे या प्रश्नाचं उत्तर आहे. काय? रिचर्ड सचमन हे पृच्छ प्रतिमानाचे जनक म्हणून ओळखल्या जातात. ओके, बघा, त्यानंतर उद्गमन प्रतिमान. उद्गमन प्रतिमान कोणाचं आहे? हिल्डा टाबा यांचं आहे. त्यानंतर संकल्पना प्राप्ती प्रतिमान जेरॉन ब्रुनर यांचं. बोधात्मक विकास जीन पियाजे हा आयएमपी आहे. ओके, जीन पियाजे वरती आपल्याला प्रश्न बघायला मिळतो, हा आयएमपी घटक आहे विद्यार्थी मित्र. त्यानंतर अग्रज संघटक प्रतिमान हे कोणाचं आहे? डेव्हिड आसोबल यांचं. ओके, क्षेत्रीय अध्यापन उत्पत्ती देखील यांची येतं. त्यानंतर पृच्छ प्रतिमान ज्यावरती आपला प्रश्न होता रिचर्ड सचमन. स्मृती प्रतिमान जेरी लुकस. जीवशास्त्रीय पृच्छ प्रतिमान जोसेफ श्वाब. जीवशास्त्रीय म्हटलं तर जोसेफ श्वाब. त्यानंतर काही व्यक्तिगत विकास प्रतिमाने देखील आहेत. मग व्यक्तिगत विकास प्रतिमाने ही कोणकोणती आहेत हे देखील समजून घ्या. यामध्ये अनिर्देशित अध्यापन प्रतिमान जे आहे कार्ल रॉजर्स यांचं. सर्जनात्मक प्रतिमान विल्यम गॉर्डन यांचं आहे. जाणीव जागृती प्रतिमान हे जॉर्ज ब्राउन आणि विल्यम शू यांचं आहे. तर संकल्पना प्रणाली प्रतिमान हे डेव्हिड हंट यांचं आहे. बघा विद्यार्थी मित्र, या पद्धतीने आपण जी काही प्रतिमाने आहेत ही सर्व आपण या ठिकाणी अभ्यासलेली आहेत. बघा, हे सर्व आपण डिटेलमध्ये का घेतलं कारण की यामध्ये आपल्याला परीक्षेमध्ये 100% प्रश्न बघायला मिळतो आणि जर यावरती तुम्हाला प्रश्न आला तर तुमचा तो टॅकन चुकता कामा नये या अनुषंगाने आपण स्पष्टीकरण घेतलेलं आहे. तर स्पष्टीकरण आवडलं असेल तर सर्वांनी व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे विद्यार्थी मित्र. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता कमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी पीडीएफ ची लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, बघा, यानंतर पुढचा प्रश्न बघा, शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच डॅश डॅश काळ होय. ओके, बघा,
शून्य प्रगतीचा काळ ज्यामध्ये कुठल्याही पद्धतीची प्रगती दिसून येत नाही याला काय म्हणतात? काय म्हणतात बघा शून्य प्रगतीचा काळ विद्यार्थी मित्र? अध्ययन वक्र, अवबोध, पठारावस्था की यापैकी नाही? यामध्ये शून्य प्रगती होत नाही. ओके, कितीही प्रयत्न केले, कितीही हे केलं तरी प्रगती जी आहे ती होताना दिसत नाही. तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्र? याला पठारावस्था म्हणतात. काय म्हणतात? पठारावस्था. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर सी पठारावस्था हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, पठारावस्थेला शून्य प्रगतीचा काळ म्हणून ओळखल्या जाते. ओके, पठारावस्थेला काय तर शून्य प्रगतीचा काळ म्हणून हे ओळखल्या जात असते. क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर बघा याचं आपण स्पष्टीकरण समजून घेऊ. बघा शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच पठारावस्था. शून्य प्रगतीचा काळ म्हणजेच काय तर पठारावस्था होय. बघा अध्ययनात काही वेळा प्रगती थांबल्यासारखी वाटते, प्रयत्न चालू असूनही प्रगती मात्र खुंटलेली असते. अशा स्थितीला पठारावस्था ओके असे म्हणतात. आणि पठारावस्था ही प्रगती होत नसल्याची साक्ष देत असली तरी ती रवंत करण्यासारखी अवस्था नसते. ही प्रगतीची कमाल मर्यादा नसून येथून खरी सुरुवात होत असते. बघा ही प्रगतीची कमाल मर्यादा नसून येथून जी आहे ही खरी सुरुवात होत असते. आणि जर बघितलं तर बघा पठारावस्था ही अल्पकाळ टिकावी, जास्त वेळ रेंगाळत राहू नये यासाठी दक्ष असले पाहिजे. आणि अध्ययनात ही अवस्था दोनदा किंवा त्यापेक्षा जास्त वेळा येण्याची शक्यता आहे. ओके, बघा एखाद्या वेळी आपण कितीही अभ्यास केला तरी अभ्यास होत नाही असं आपल्याला वाटते, ही जी स्थिती असते यालाच पठारावस्था असे म्हणतात. होप सर्वांना हे स्पष्टीकरण समजलं असेल. आता या टाईपचे प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये 100% विचारतात. बघा विद्यार्थी मित्र, यानंतर पुढील प्रश्न बघा. कोणतेही संबोध डॅश डॅश असतो की कोणताही जो संबंध असतो हा कसा असतो? स्वतंत्र, एकजिन्सी, एकाकी यापैकी नाही? तर विद्यार्थी मित्र या ठिकाणी बघा कोणताही जो संबोध आहे ना, संबोध हा कसा असतो? तर कोणताही संबोध हा या ठिकाणी म्हटलं तर आपल्याला म्हणतात की एकजिन्सी असतो. ऑप्शन नंबर बी एकजिन्सी हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न बघा. पुढील प्रश्न आहे कृतक विश्वास कोणत्या अवस्थेत सर्वाधिक असतो? बघा कृतक विश्वास जो आहे हा कोणत्या अवस्थेमध्ये सर्वाधिक असतो असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ऑप्शन्स बघा बाल्यावस्था, कुमारावस्था, शैशवावस्था आणि ऑप्शन डी आहे यापैकी नाही. तर कृतक विश्वास हा कोणत्या अवस्थेमध्ये असतो बरं? तर कृतक विश्वास जो आहे हा असतो बाल्यावस्थेमध्ये. ऑप्शन नंबर ए बाल्यावस्था हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा बाल्यावस्थेमध्ये जे बालक असतं ते आपल्या पालकांवरती कृतक विश्वास ठेवत असतं. ओके, तो सर्व ज्या आजूबाजूला जे काही त्याचे पाल्य असतात, जे काही हे असतील त्याच्यावर तो कृतक विश्वास हा ठेवत असतो. त्यामुळे या ठिकाणी ऑप्शन नंबर ए बाल्यावस्था हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, चला क्लिअर आहे सर्वांना? बघा आता कुमारावस्था जी आहे विद्यार्थी मित्र, कुमारावस्था या कुमारावस्थेचे दोन काळ असतात, पूर्व आणि उत्तर कुमारावस्था. त्यामध्ये कुमारावस्था जी आहे ही एकंदरीत जर म्हटलं तर आपल्याला 12 ते 21 वर्षापर्यंतचा कालावधी हा यामध्ये येतो. ओके, बघा यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. जर स्पष्टीकरण आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक देखील करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्र. ओके, आणि व्हिडिओला लाईक करायला विसरायचं नाही आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा काय विद्यार्थी मित्र, अभ्यासक्रम हा डॅश डॅश असावा. अभ्यासक्रम हा कसा असावा, कसा असला पाहिजे? वर्णनात्मक, जीवनाभिमुख, कोहलर की यापैकी नाही? तर बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी घटक काय तर अभ्यासक्रम. आता अभ्यासक्रम हा कसा असला पाहिजे? हा जीवनाभिमुख असला पाहिजे. जीवनाभिमुख असं या ठिकाणी म्हणायचं आहे. ऑप्शन नंबर बी जीवनाभिमुख हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अभ्यासक्रम हा कसा असावा? अभ्यासक्रम हा जीवनाभिमुख असला पाहिजे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा, गरजांचे श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणी केले आहे? ओके, बघा ज्या मानवी गरजा आहेत तर मानवी गरजांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केलं असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे विद्यार्थी मित्र. ऑप्शन बघा स्टर्न, गेज, कोहलर आणि मॉस्लो. तर गरजांचं जे आहे श्रेणीबद्ध वर्गीकरण हे मॉस्लो या मानसशास्त्रज्ञाने केलेलं आहे. ओके, कोणी केलेलं आहे? मॉस्लो यांनी गरजांचं जे आहे श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेलं आहे. आता मॉस्लो यांनी गरजाचं श्रेणीबद्ध वर्गीकरण करताना यांनी काय रचना ही कशी मांडलेली आहे बरं? तर यांनी मनोऱ्यासारखी रचना केली आहे. ओके, बघा मनोऱ्याची रचना त्या ठिकाणी त्यांनी केलेली आहे. मनोऱ्याची रचना यानुसार त्यांनी गरजांचं जे श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेलं आहे. यामध्ये त्यांनी या टाईपचे मनोरे मांडलेले आहेत आणि यामध्ये त्यांनी जे आहे अशा टाईपमध्ये जे आहे रचना मांडलेली आहे. बघा यामध्ये त्यांनी सर्वप्रथम जो खालचा भाग आहे यामध्ये त्यांनी काय ठेवलेला आहे या रचनेमध्ये
या ठिकाणी आपण सर्व सविस्तर स्पष्टीकरण जे आहे समजून घेऊया. बघा, मॉस्लोची जी गरजांची रचना आहे, तर यामध्ये त्यांनी एकूण जे आहे ते एकूण 5 घटक मानलेले आहेत. किती? 5. असे त्यांनी एकूण 5 घटक मानलेले आहेत आणि प्रत्येक घटकात त्यांनी काही जे आहे ते ठेवलेले आहेत. त्यामध्ये सर्वात खाली त्यांनी काय ठेवले आहे तर शारीरिक गरज. ओके, सर्वात खाली काय ठेवले त्यांनी? शारीरिक गरज ठेवली आहे. शारीरिक गरज. त्यानंतर वरती जी आहे ती सुरक्षितता. ओके, त्या शारीरिक गरजेच्या वरती काय ठेवले त्यांनी? सुरक्षितता ठेवली आहे. आणि त्याच्यावरती जर म्हटलं तर सहवास व प्रेम, त्याच्यावर त्यांनी सहवास व प्रेम ठेवलं आहे. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रो, यावर त्यांनी ठेवली आहे प्रतिष्ठा. ओके, आणि सर्वात वरती जे आहे जर म्हटलं तर सर्वात वरती त्यांनी ठेवली आहे आत्मप्रचिती. ओके, सर्वात वरती काय ठेवले आहे तर आत्मप्रचिती ही सर्वात वर ठेवली आहे. अशा टाईपची जी आहे अब्राहम मॉस्लो. ओके, कोणी केलेलं आहे हे? अब्राहम मॉस्लो जे आहेत यांनी हे गरजांचं श्रेणीबद्ध वर्गीकरण केलेलं आहे. खूप सर्वांना हे समजलं असेल. विद्यार्थी मित्रो, जर तुम्हाला ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा काय. पुढील प्रश्न पहा विद्यार्थी मित्रो, अवबोधापासून निर्माण होणारी स्मृती प्रतिमा ही कशी असते? ओके, बघा, आता जे मानवी अवबोध आहे तर अवबोधापासून निर्माण होणारी स्मृती प्रतिमा कशी असते बरं? मूर्त, अमूर्त, वास्तविक की यापैकी नाही? तर अवबोधापासून निर्माण होणारी जी स्मृती प्रतिमा आहे ही कशी असते? तर ही विद्यार्थी मित्रो ही वास्तविक स्वरूपाची असते. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अवबोधापासून निर्माण होणारी स्मृती प्रतिमा ही कशी असते तर ही वास्तविक असते. कशी असते? ही वास्तविक स्वरूपाची असते. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, 1879 मध्ये मानसशास्त्रीय प्रयोगशाळा कोणी सुरू केली? बघा, ही जी आहे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा 1879 मधील ही काय? ही जगातील पहिली मानसशास्त्रीय शाळा आहे. ओके, जगातील पहिली मानसशास्त्रीय ही आहे. मग आता ही कोणी सुरू केली बरं? तर ही वॅटसन, स्किनर, विल्यम वुंट की यापैकी नाही? तर ही सुरू कोणी केली होती? विल्यम वुंट यांनी. ओके, विल्यम वुंट या मानसशास्त्रज्ञाने ही सुरू केलेली आहे. मग आता बघा, विल्यम वुंट यांनी ही सुरू केली. मग आता या ठिकाणी हे आपण समजून घेऊया कशा पद्धतीची होती. ओके, काय आहे याचं स्पष्टीकरण आपण डिटेलमध्ये अभ्यासूया. बघा विद्यार्थी मित्रो, विल्यम वुंट यांनी जी आहे जर्मनीतील लाइप्झिग कुठे सुरू केली होती? एक महत्वपूर्ण आहे. ओके, बघा, जर्मनी देश आहे, जर्मनी. तर जर्मनीमधील लाइप्झिग या ठिकाणी जी आहे ही सुरू केली होती. जर्मनीतील लाइप्झिग या ठिकाणी यांनी ही जी आहे मानसशास्त्रीय प्रयोगशाळा सुरू केली होती. आणि 1879 मध्ये ही सुरू करण्यात आली होती. 1879 मध्ये विल्यम वुंट यांनी ही शोधली. आणि यामध्ये जे आहे प्रयोग पद्धतीला तेव्हापासून विशेष महत्व प्राप्त झाले. प्रयोग पद्धतीचे सामान्यपणे 2 गट केले, ज्यामध्ये एक होता नियंत्रित गट आणि दुसरा होता प्रायोगिक गट. ओके, एक गट कोणता होता तर एक गटाचं नाव दिलं त्यांनी नियंत्रित गट आणि दुसऱ्या गटाचं नाव दिलं होतं प्रायोगिक गट. ओके, प्रायोगिक गट असे त्यांनी गटाचे नाव हे जे आहे त्या ठिकाणी दिले होते. क्लिअर आहे सर्वांना? चला, होप सर्वांना या ठिकाणी स्पष्टीकरण समजत आहे. विद्यार्थी मित्रो, व्हिडिओ आवडत असेल तर सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. ओके, टीईटी 2026 ची तयारी करण्याकरता सर्वांनी काय करायचं? चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, अध्ययनातील प्रगती दाखवणाऱ्या वक्रास काय म्हणतात? ओके, अध्ययनातील जी प्रगती आहे तर अध्ययनातील प्रगती दाखवायची आहे आपल्याला. मग हा जो वक्र असतो याला काय म्हणतात? अध्यापन वक्र, अध्ययन वक्र, बिंदू वक्र की यापैकी नाही? अध्ययनातील प्रगती म्हटलेलं आहे, त्यामुळे याला काय म्हणतात? याला अध्ययन वक्र असे म्हणतात. ऑप्शन नंबर बी अध्ययन वक्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, अध्ययन वक्र हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेण्यापूर्वी विद्यार्थी मित्र बघा, जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल, जर तुम्ही टीईटी 2026 ची तयारी करत असाल आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर ही पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. ओके, सोबतच व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. किंवा जर तुम्हाला टेलिग्राम चॅनल जॉईन करता नाही आलं तर कमेंटमध्ये तुम्ही पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल विद्यार्थी मित्रो. यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? ओके,
बघा, बुद्धिमत्तेचा जो द्विघटक सिद्धांत आहे हा कोणी मांडला असा प्रश्न या ठिकाणी विचारलेला आहे. कोणता सिद्धांत आहे? द्विघटक. अल्फ्रेड बिने, स्किनर, स्पियरमन की यापैकी नाही? तर द्विघटक सिद्धांत हा स्पियरमन या मानसशास्त्रज्ञाने मांडलेला आहे. ओके, बघा यांनी बुद्धिमत्तेचा कोणता तर द्विघटक सिद्धांत मांडलेला आहे. यांनी यामध्ये 2 घटक सांगितलेले आहेत. बुद्धिमत्तेचे किती त्यांनी 2 घटक सांगितलेले आहेत. स्पियरमन. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे? ओके, मानसशास्त्राचे पहिले पुस्तक कोणते आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. ॲनिमल इंटेलिजन्स, डी ॲनिमा, रिपब्लिक की प्रिन्सिपल सायकॉलॉजी? तर मानसशास्त्राचे पहिले पुस्तक आहे डी ॲनिमा. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, मानसशास्त्राचे सर्वात पहिले पुस्तक कोणते आहे? तर ते आहे डी ॲनिमा. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा, मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात आणि या संकल्पनेचे प्रमुख प्रवक्ते कोण आहेत? बघा, मानवी मुळाच्या प्रवृत्ताशी काय अबोध प्रेरणा असतात या संकल्पनेचे प्रमुख जे आहेत प्रवक्ते कोण आहेत? सिग्मंड फ्राइड, विल्यम वुंट, जे बी वॅटसन आणि क्रोव क्रो. तर विद्यार्थी मित्रो, या संकल्पनेचे ज्या आहे की मानवी वर्तनाच्या मुळाशी अबोध प्रेरणा असतात याचे प्रमुख प्रवक्ते आहेत ते म्हणजे सिग्मंड फ्राइड. ओके, बघा सिग्मंड फ्राइड ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सिग्मंड फ्राइड. आता हे एक ऑस्ट्रियन या देशाचे होते. कोणत्या देशाचे होते? अरे ऑस्ट्रिया या देशाचे मानसशास्त्रज्ञ होते. सिग्मंड फ्राइड हे ऑस्ट्रेलिया देशाचे मानसशास्त्रज्ञ होते विद्यार्थी मित्र. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न पहा काय, मानसशास्त्राचा पहिला विचार प्रवाह डॅश डॅश हा मानला जातो. ओके, पहा मानसशास्त्राचा पहिला विचार प्रवाह डॅश डॅश हा मानला जातो. कोणता आहे जो पहिला विचार प्रवाह मानला जातो? रचनावाद, कार्यवाद, मनोविश्लेषणवाद की वर्तनवाद? तर मानसशास्त्राचा जो पहिला विचार प्रवाह आहे तर तो म्हटलं तर तो कोणता आहे विद्यार्थी मित्रो? तर तो मानला जातो रचनावाद. ओके, कोणता आहे? रचनावाद. ऑप्शन नंबर ए या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहिला विचार प्रवाह कोणता? रचनावाद हा मानला जातो. आता रचनावाद कोणी मांडलेला आहे? तर हा विल्यम वुंट यांनी मांडलेला आहे. रचनावाद कोणी मांडलेला आहे? तर हा विल्यम वुंट यांनी रचनावाद हा मांडलेला आहे विद्यार्थी मित्र. ओके, क्लिअर आहे सर्वांना? विल्यम वुंट हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. रचनावाद कोणी मांडलाय? विल्यम वुंट यांनी मांडलेला आहे. यानंतर पुढचा प्रश्न घेऊया, खालीलपैकी कोणती अशास्त्रीय पद्धती नाही? ओके, बघा मानसशास्त्राच्या वर्तन अभ्यासाच्या काही पद्धती आहेत ज्यामध्ये अशास्त्रीय नसणारी विचारलेली आहे. ओके, अशास्त्रीय नसणारी पद्धती कोणती आहे असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. मग कोणती आहे? निरीक्षण, पर्यक, दंतकथा की आत्मनिरीक्षण? बघा या ठिकाणी शास्त्रीय म्हटलं तर निरीक्षण येतं. ओके, पर्यक आहे, आत्मनिरीक्षण, या तिन्ही काय येतात? या तीनही शास्त्रीय पद्धती आहेत. या तीनही कोणत्या पद्धती येतात? या तीनही शास्त्रीय पद्धती येतात. फक्त जी दंतकथा आहे ही काय? ही अशास्त्रीय आहे. ओके, दंतकथा कशी आहे? दंतकथा ही अशास्त्रीय स्वरूपाची आहे आणि आपल्याला अशास्त्रीय नाही म्हटलेलं आहे. ओके, अशास्त्रीय नाही म्हटलेलं आहे. आता बघा विद्यार्थी मित्रो, या ठिकाणी हा प्रश्न थोडासा कन्फ्युजिंग आहे. या ठिकाणी ऑप्शन नंबर सी या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. ओके, आहे नाहीच्या ठिकाणी आपल्याला काय असायला होतं? आहे विचारायला हवं. त्यामध्ये दंतकथा आहे याचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर बघा विद्यार्थी मित्रो, जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन त्याला देखील प्रेस करायचं आहे म्हणजे टीईटी संदर्भात येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओची अपडेट तुम्हाला मिळते आणि कोणताही व्हिडिओ तुमच्याकडून जो आहे तो मिस होणार नाही. आणि जर तुम्हाला या प्रश्नांची ही पीडीएफ डाउनलोड करायची असेल तर पीडीएफ डाउनलोड करण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, किंवा कमेंटमध्ये तुम्ही या ठिकाणी मला पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. सोबतच सर्वांनी व्हिडिओला लाईक देखील करायचा आहे आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये सांगायचं आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न बघा, तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी वर्तन अभ्यासाची सर्वोत्तम पद्धती कोणती मानली जाते? ओके, कोणती मानली जाते असा प्रश्न आहे. बघा तुलनात्मक अभ्यास करायचा आहे आणि त्यासाठी वर्तन अभ्यासाची सर्वोत्तम पद्धती कोणती? निरीक्षण, प्रायोगिक, जीवन वृत्तांत की सर्वेक्षण? तर विद्यार्थी मित्रो, तुलना करायची आहे. ओके, 2 घटक आहे ज्याची काय करायची आहे? आपल्याला तुलना करायची आहे. मग तुलना करायची म्हटल्यावर काय त्या ठिकाणी करावं लागेल? त्या दोन्हीचं आपल्याला व्यवस्थितरित्या काय करावं लागेल? निरीक्षण करावं लागेल. ओके, काय करावं लागेल? निरीक्षण करावं लागेल आणि त्यानुसार आपण तुलना करू शकतो. ऑप्शन नंबर ए निरीक्षण हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, निरीक्षण हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, कितीही प्रयत्न केले तरी प्रगतीच्या एका विशिष्ट मर्यादेपलीकडे आपण
जाऊ शकत नाही. ओके, बघा अभ्यास करत असताना कितीही प्रयत्न केले किंवा एखाद्या कार्यामध्ये कितीही प्रयत्न केले तर प्रगतीची जी एक विशिष्ट मर्यादा आहे त्या मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही. तो अध्ययन वक्राचा टप्पा म्हणजे डॅश डॅश होय. बघा अध्ययन वक्रात तो टप्पा त्याला काय म्हणतात असा प्रश्न या ठिकाणी आपल्याला विचारलेला आहे. अंतिम प्रगतीचा काळ, पठारावस्था, शारीरिक व मानसिक परिसीमा की मंद प्रगतीचा काळ. तर विद्यार्थी मित्रो याला शारीरिक व मानसिक परिसीमा असे म्हणतात. ओके, काय म्हणतात? शारीरिक व मानसिक परिसीमा. ऑप्शन नंबर सी आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, एका विशिष्ट मर्यादेपलीकडे, यामध्ये काय येतात? एक मर्यादा येते आणि त्या मर्यादेपलीकडे आपण जाऊ शकत नाही. ओके, त्या मर्यादेच्या पलीकडे जाता येत नाही असा तो टप्पा अध्ययन वक्रातील त्याला काय म्हणतात? शारीरिक व मानसिक परिसीमा. पठारावस्थेमध्ये काय कितीही प्रयत्न केले तर प्रगती दिसत नाही. ओके, प्रगती दिसत नाही, खुंटल्यासारखी वाटते, ती असते पठारावस्था. त्यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न पहा. मुलांचे सर्वांगीण विकास कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेने होतो? मुलांचा सर्वांगीण विकास जो आहे हा कोणत्या प्रकारच्या प्रक्रियेने होतो? अचानक, सतत आणि सलग, तुटक स्वरूपात की फक्त जैविक स्वरूपात? सर्वांगीण विकास हा सतत आणि सलग होणारी प्रक्रिया आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर बी सतत व सलग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, सतत व सलग हे या प्रश्नाचं योग्य असं उत्तर असणार आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. वय वर्ष 12+ या वर्षात मुलाची कल्पनाशक्ती, अव्यक्त विचारशक्ती वाढते. ही अवस्था असते. कोणती अवस्था असते? या अवस्थेला काय म्हणतात? पूर्वसंकल्पनात्मक अवस्था, ठोस कार्यात्मक अवस्था, औपचारिक कार्यात्मक अवस्था की संवेदी मोटर? तर याला काय म्हणतात विद्यार्थी मित्रो? त्याला औपचारिक कार्यात्मक अवस्था म्हणतात. ऑप्शन नंबर सी औपचारिक कार्यात्मक अवस्था हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, पहा यामध्ये विद्यार्थी मित्रो जीन पियाजे यांनी जे आहेत काही अवस्था सांगली आहे. यामध्ये एक आहे पूर्वसंकल्पनात्मक, ही येतं वय वर्ष 2 ते 7 मध्ये. ओके, वय वर्ष 2 ते 7 वर्ष मध्ये ही येतं. त्यानंतर ठोस कार्यात्मक म्हटलं तर वय वर्ष 7 ते 11. ओके, 7 ते 11 वर्ष जे ठोस कार्यात्मक असते. औपचारिक म्हटलं तरी 11+, 11 वर्षाच्या पुढं, यामध्ये 12 वर्षात देखील समावेश होतो. आणि संवेदी मोटर ही त्याच्या पलीकडील अवस्था आहे. क्लिअर आहे सर्वांना? चला यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न घेऊया. शिक्षणातील डायग्नोस्टिक टेस्टचा उद्देश काय असतो? शिक्षणातील जी डायग्नोस्टिक टेस्ट आहे तिचा उद्देश काय असणार आहे? निकाल देणे, दोष व अडचणी शोधणे, शिक्षण थांबवणे की गुण वाढवणे? बघा विद्यार्थी मित्र या ठिकाणी डायग्नोस्टिक म्हटलंय. आता या डायग्नोस्टिक म्हणजे काय? तर जी अडचण आहे त्या अडचणीचा शोध घेणे आणि त्यावरती उपाय करणे, म्हणजेच काय? दोष शोधणे किंवा अडचणी शोधणे. ऑप्शन नंबर बी या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, चला विद्यार्थी मित्रो होप सर्वांना हे प्रश्न समजले असतील. विद्यार्थी मित्रो व्हिडिओ आवडला असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे. ओके, सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. साईडला जे बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करायचं आहे, म्हणजे टीईटी 2026 ची जर तुम्ही तयारी करत असाल आणि त्या संदर्भात कोणताही व्हिडिओ जो आहे तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि महत्त्वपूर्ण म्हणजे जर या प्रश्नात तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर ही पीडीएफ मिळवण्याकरता तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करायचं आहे, ज्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, किंवा कमेंटमध्ये या ठिकाणी तुम्ही पीडीएफ मेसेज करायचा आहे, तुम्हाला त्या ठिकाणी लिंक सेंड करून दिल्या जाईल. ओके, चला मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.